पशुसंवर्धन विभागाकडून अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन मजुरांना जोडधंदा मिळवून देत त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष घटक योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्ध उत्पादनासाठी गाय, म्हैस आणि शेळीचं वाटप केलं जातं। मात्र वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 वर्षांमध्ये या योजनेमध्ये शेतकऱ्यांची सातत्यानं फसवणूक होत असल्याचं गंभीर प्रकरण समोर आलंय। शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या गायी, शेळी देण्याच्या नावाखाली भ्रष्ट अधिकारी आणि पुरवठादार संगनमत करून कमी दर्जाची, कमी दूध देणारी किंवा आजारी गाय आणि शेळ्यांचं वाटप करतात। वर्ध्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आजारी गाय, शेळी दिल्यामुळे एकतर काही दिवसांनी गायीचा, शेळीचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, तर आजारी प्राण्यांवरती उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून कुठलीही मदत मिळत नसल्यामुळे खासगी डॉक्टरांचा खर्च अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोईजड होऊन अनेक शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेत। त्यामुळे वर्ध्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेमध्ये सहभागी झालेले मात्र फसवणूक झालेले अनेक शेतकरी सध्या कर्जबाजारी होऊन आर्थिक अडचणीमध्ये अडकलेत। तर पशुसंवर्धन विभागाची ही विशेष घटक योजना कशी आहे जाणून घेऊयात। एससी आणि एसटी साठी पशुसंवर्धन विभागाची विशेष योजना आहे। पशुपालनाद्वारे अल्पभूधारक भूमिहीन शेतमजुरांचं उत्पन्न वाढवण्याचा याचा उद्देश आहे। योजनेअंतर्गत 2 दुधाळ गायी किंवा 2 म्हशींचा गट किंवा 10 शेळ्या मिळतात। जनावरांसाठी 75% शासकीय अनुदान, 25% लाभार्थींचं योगदान आहे। तर अशा पद्धतीची ही योजना आहे। दरम्यान वर्धा जिल्ह्यातील कुटकी गावामध्ये प्रकाश खेकडे आणि सचिन पाटील या अनुसूचित जातीच्या 2 अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 दुधाळू गाय पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेमध्ये 75% अनुदानावरती मिळालेल्या होत्या। दोघांनी लाभार्थींची 25% रक्कम कर्ज घेऊन भरली होती। मात्र या गायी अत्यंत कमी दूध देत आहेत असं उघड झालंय। त्यामुळे प्रकाश खेकडे आणि सचिन पाटील यांचा दुग्ध व्यवसाय कधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकला नाही। उलट आजारी गाय मिळाल्यामुळे तिच्या औषधोपचारावरती सतत खर्च करावा लागतोय। गायीच्या देखभालीचा, औषधोपचाराचा खर्च, गोठा निर्मिती या सर्वांसाठी दोघांवरती कर्जाचा बोजा वाढलाय। अखेरीस दोघांनी शासनानं उत्पन्न वाढवण्यासाठी दिलेली गाय विकून स्वतःचा पिच्छा सोडवला। आज दोघेही पशुसंवर्धन विभागाच्या मदतीनं सुरू दुग्ध उत्पादनाच्या व्यवसायाचा कर्ज फेडत जीवन संघर्ष करतायत। राज्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि शेतकरी आत्मनिर्भर व्हावं यासाठी राज्याचा पशुसंवर्धन विभाग विशेष घटक योजना राबवतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना 2 गायी जी आहेत त्या दिल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला जोडधंदा मिळून त्याचा दुग्ध उत्पादन वाढावा असा हेतू आहे। मात्र वर्धा जिल्ह्यामध्ये या योजनेमध्ये भोंगळ कारभार केला जात आहे आणि शेतकऱ्यांना आजारी असलेली गाय किंवा ज्या गायींचा काही दिवसांनीच मृत्यू होतो अशा अवस्थेत ही गाय दिली जातात। सध्या आम्ही वर्ध्याच्या कुटकी गावात आहोत आणि आमच्यासोबत 2 लाभार्थी या योजनेचे आहेत। प्रकाशजी, तुम्हाला या योजनेमध्ये गाय मिळाली होती का आणि काय अडचणी तुम्हाला आल्या? आम्हाला या योजनेतून 2 गायी मिळाल्या होत्या विशेष घटक योजनेतून आणि घरी आणल्यानंतर त्यांच्यापासून आम्हाला काही खूप सारं दूध निघत नव्हतं। 2-3 लिटर दूध निघत होतं आणि 2-4 महिने चाललं ते। दोन्ही टाईम 4-5 लिटर दूध होत होतं आणि खर्च वाढला होता आणि वारंवार त्या बिमार पडत होत्या आणि सरकारी डॉक्टर वगैरे कोणी येत नव्हतं पाहायला तिला। नंतर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर करून त्यांचा इलाज करत होतो, पण काही दिवसानंतर 5-6 आणि 8 महिन्यानंतर त्यांचा खर्च अतोनात वाढत गेला। त्याच्यामुळे आम्हाला ते हे म्हणजे त्या काम त्याला तो खर्च झेपला नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या विकून टाकल्या। पण तुम्हाला जसं 2 ते 3 लिटर दूध एका वेळेला दिवसामध्ये 4-5 लिटर दूध होत होता, पण या योजनेमध्ये तर किमान 10 ते 12 लिटर दूध असलेली गाय शेतकऱ्याला दिली पाहिजे असा नियम आहे। नाही, पण त्या क्वालिटीच्या गाईच देत नाही त्यावेळेला। त्या आपण जरी पसंत केल्या तर आपण दुसऱ्या दिवशी त्या गाई घ्यायला झालो तर आपल्याला त्या दुसऱ्याच गाई देते। माझ्यासोबत पण जे यांनी सांगलं तसंच झाले। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, जेव्हा आम्ही गाई आणले तिथून तर ते एक जे छोटं बछडं होतं
तर तो आलं काही म्हणजे एखाद्या महिन्यापूर्वी ते मरण पावलं. त्याच्यानंतर मग त्या गाईचं अजून कमी दूध झालं त्याच्यामध्ये. मग ते काही परवडत नव्हतं तर मग आम्ही ते विकून टाकलं. मग ते जेव्हा गाय तुम्हाला देण्यात आली, वासरू देण्यात आलं, तेव्हाच ते आजारी होते असं वाटतंय का? थोडंफार होतेच तेव्हाला, पण ते आमच्या लक्षात नाही आलं. आमचं ते पहिलं समजा म्हणजे आम्हाला नॉलेज नव्हतं त्या गोष्टीचं. तर आम्ही आणलं त्या दिवशी थोडं चांगल्याच होत्या समजा, टवटवीत वाटे. पण ते जेव्हा घरी आणल्या तर ते त्याचं समजा दिवसांदिवस त्याची प्रकृती बिघडत जाय. मग ते मेंटेनन्सचं काही होई नाही तो समजा. सरकारी डॉक्टरला तेव्हा आजारी गाय पडली, वासरू आजारी पडला सांगितल्यावर ते येत होते का? सरकारी डॉक्टर नाही आले. मग तुम्हाला प्रायव्हेटमध्येच उपचार घ्यावे लागले? आम्हाला प्रायव्हेटमध्येच उपचार घ्यायला लागला. प्रायव्हेट डॉक्टरला बोलवत गेलो आणि ते मग खर्च इथे वाढत गेला. मग ते काही मग जमलं नाही आमच्याच्यानं. हा गोठा जे आहे तो तुम्ही लोकांनी बांधला? हो, गोठा आम्हीच बांधला आहे. गोठ्याला आमचं नाही म्हटलं तरी 30-40 हजार रुपयाचा खर्च आहे. आणि पूर्ण आता समजा उभा आहे असा. आता पण आता गाय नाहीये तुमच्याकडे? आता गाय नाही आहे. कारण त्यांचे ते जे बिमार खूप पडत चालल्या होत्या आणि ते जर आम्ही ठेवल्या असत्या तर ते एक तर मरण पावल्या असत्या. म्हणून मग आम्ही एक निर्णय घेतला काय आईला विकून टाकावं. मग ते शेतकरी आहात, तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने गाय दिली होती. खरोखर उत्पन्न वाढला की नुकसानीत तुम्ही गेले? नाही, नुकसान झाले आहे. उत्पन्न कसं वाढेल? आमचं समजा प्रॉफिटच नाही झालं तर उत्पन्न कसे वाढेल त्याचं? त्यामुळे गाय येतात आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर शेतकऱ्यांना नाईलाज असतो, त्या विकाव्या लागतात. अशा पद्धतीने योजना जी आहे ती वर्धा जिल्ह्यात पराभूत होताना दिसत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, कुटकी, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.